नमस्कार मित्रांनो, आमच्या क्षेत्रामध्ये सेक्सोलॉजीच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त जर कंप्लेंट असेल तर ती असते त्यांच्या इंद्रियाविषयी। सगळ्यांना असं वाटत असतं की जे इंद्रिय आहे ते माझे इंद्रिय ॲज कम्पेअर टू अदर पीपल्स ते लहान आहे आणि त्याच्यामुळे ते खूप अँझायटी मध्ये असतात, डिप्रेशन मध्ये असतात। तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया की मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। खरोखर माझे तुम्हाला मराठी यूट्यूबचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि माझ्या मराठी यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इंद्रिय लहान असणे, त्याची कारणं कोणती आहेत, त्याची नॉर्मल साईज किती असायला पाहिजे आणि खरोखर इंद्रिय जर लहान असेल तर त्याचं आपलं वैवाहिक जीवनावर किंवा इंटरकोर्स लाईफवर आपला काही फरक पडतो का? तर मित्रांनो, तर चला तर आपण जाणून घेऊया। त्यासाठी तुम्हाला मी काय सांगेल की जर तुम्हाला इंद्रियाच्या साईजबद्दल कन्सर्न असेल किंवा तुम्ही वरी असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला व्हजायनल ॲनाटॉमी समजणं अत्यंत गरजेचं आहे। समजा हे व्हजायनल ॲनाटॉमी आहे, हा वजन आहे। ह्या दोन जे असतात हे लॅबिया मेजोरा, म्हणजे याला बाहेरच्या म्हणतो, हे लॅबिया मेजोर आहेत आणि आतमध्ये जे असतात त्या लॅबिया मायनोर आहेत। हे मायनोर आहे, हे मेजोर आहे, हे मायनोर आहे। आणि इथं एक क्लायटोरिस ग्रंथी असते, जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्याप्रमाणे आपल्या इंद्रियाचं जे वरचं जे टोक असतं, ज्याला आपण ग्लॅन्स पेनिस म्हणतो, ग्लॅन्स पेनिस आपण ज्याला म्हणतो, हे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतं। त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये एक बाहेरून फक्त छोटंसं दिसणारं पण आतमध्ये ते खूप जास्त मोठं असतं, तर हे त्यांचं पेनिस बोलू शकतो, कारण की याच्यामध्ये खूप जास्त न्यूरोलॉजिकल एंडिंग असतात। न्यूरोलॉजिकल सेन्सेशन आणि एंडिंग याच्यामध्ये खूप जास्त असतं या पार्टमध्ये, त्याला आपण क्लायटोरिस ग्रंथी म्हणतो। त्याच्यानंतर हा जो इथला पार्ट असतो याला आपण व्हजानल म्हणतो। हे व्हजानल ओपनिंग असतं, हे वल्वा असतं, हे वल्वा असतं आणि हे व्हजानल ओपनिंग, आणि इथं युरेथ्रा ओपनिंग असते जिथून लघवी करायला जागा असते, बरोबर आहे। हे ॲनाटॉमी आता तुम्ही समजून घ्या। हा जो व्हजानल पार्ट असतो, हा पार्ट जो असतो हा इलॅस्टिक रबर सारखा असतो। हा म्हणजे ताणला तर इथपर्यंत असा पण इतका पण ताणू शकतो आणि जर कमी झाला तर इतकं पण कमी होऊ शकतं। दिस इज द व्हजाना आणि तो इलॅस्टिक पार्ट असतो। हा व्हजाना जितकं तुमचं इंद्रियाची साईज लांब जाडीला किती असेल तरी त्याप्रमाणे हे जसं आपण इन्सर्ट करतो, हे व्हजाना जे आहे त्याला ॲडजस्ट करून घेते। त्याच्यानंतर बघा, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ग्लॅन्स पेनिसमध्ये हे मॅक्झिमम जे आपले सेन्सेशन असतात हे ग्लॅन्स पेनिसला असतात। त्याचप्रमाणे व्हजानल जे पार्ट असतं किंवा कॅनल असतं, या व्हजानल 1/3 आउटर व्हजाना, 1/3 आउटर व्हजाना जो असतो तो फक्त सेन्सिटिव्ह असतो, खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो। म्हणून जर तुमच्या इंद्रियाची साईज 3 to 5 इंच जर असेल तर तुम्ही कोणत्याही पार्टनरला चांगल्या प्रकारे सॅटिस्फॅक्शन देऊ शकता। म्हणून मला नेहमी प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब, माझे इंद्रिय लहान आहे, मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकतो का नाही करू शकत? तर मित्रांनो, 3 ते 5 इंच हे नॉर्मल साईज समजून चला। हे जर तुमची साईज असेल तर तुम्ही कोणत्याही स्त्रियांना प्रॉपरली सॅटिस्फाईड करू शकता। हे झालं थेरॉटिकल। पण ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल सांगेल, प्रॅक्टिकल काय असतं की ज्याप्रमाणे आपला कलर गोरा असो का काळा असो, त्याला काय आपल्या बॉडी ॲनाटॉमीला, बॉडी स्ट्रक्चरला, आपल्या बॉडीला काहीच फरक पडत नाही। पण अट्रॅक्टिव्ह बॉडी जी असते ती गोऱ्या रंगाची जास्त दिसते, म्हणून स्त्रियांना गोऱ्या रंगाचे पुरुष चांगले आवडतात। त्याचप्रमाणे काही स्त्रियांमध्ये असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की त्यांना इंद्रिय जर मोठं असेल तर त्यांना फिजिकल व्हायला चांगलं वाटतं आणि फिजिकल व्हायला पण त्यांना एन्जॉयमेंट भेटते। हे झालं प्रॅक्टिकल। पण जर तुम्ही थेरॉटिकल अँड सायंटिफिकली मला विचारलं तर इव्हन 3 to 5 इंच जर तुमचं इंद्रिय असेल तरी तुम्ही सॅटिस्फॅक्शन करू शकता, कारण की याची जी डेप्थ असते वजनाची, हे वजनाची डेप्थ असते हे कमीत कमी 4 ते 7 इंचपर्यंत असते, याच्यावर नसते। जर तुमचं आता इंद्रियाची साईज 7 इंचाच्या पेक्षा मोठी असेल तर आतमध्ये जर गेल्यानंतर, आतमध्ये इंद्रिय गेल्यानंतर इथं जे सर्विक्स असतं, सर्विक्स असणार, त्या सर्विक्सला जास्त स्ट्रोकिंग होणार आणि तुमच्या पार्टनरला पेन पण होऊ शकतं। म्हणून खूप जास्त मोठे इंद्रिय पण काही कामाचं नाही आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला इतकंच एक एक्सप्लेन केलं की ज्याप्रमाणे 3 ते 5 इंच जर तुमचं इंद्रिय असेल तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकता। पण सॅटिस्फॅक्शन बघा देण्यासाठी स्त्रियांना व्हजानल सेक्समध्ये काही जास्त इंटरेस्ट नसतो। त्यांना जोपर्यंत तुम्ही क्लायटोरिस ग्रंथीला, ही जी ग्रंथी इथं असते, या क्लायटोरिस ग्लँडला जोपर्यंत तुम्ही चांगलं रब करत नाही, पेनिसने रब करत नाही किंवा जिभीने रब करत नाही किंवा बोटाने रब करत नाही, तोपर्यंत त्यांना सेन्सेशन मिळत नाही,
तोपर्यंत त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. आणि हे 90% लोकांमध्ये असंच घडतं. 90% लोकांना माहीतच नसतं इथं क्लायट्रिस ग्रंथी असते आणि खूप सेन्सिटिव्ह असते आणि याच्याशी खेळणं तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून हे लोकांना माहीत नसतं आणि ते आपल्या फक्त साईजविषयी फक्त कन्सर्न असतात. तर असं न करता तुम्हाला पण काही साईजचे प्रॉब्लेम वगैरे वाटत असतील, केव्हाही माझ्या क्लिनिकला तुम्ही आलात तर माझ्याकडे पेनाइल इनलार्जमेंट प्रोग्राम पण आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल, जसं आपण ब्युटी पार्लरला जाऊन आपला जो कलर आहे तो थोडासा फेअर करू शकतो, त्याचप्रमाणे काही अंशी आमच्या क्लिनिकला तुम्ही आला तर आम्ही इंडियाची साईज वाढवण्यासाठी जे की आमच्याकडे टेक्निक आहेत, फिलर आहेत, बोटॉक्स इंजेक्शन आहेत, फॅट फिलर आहेत, किंवा काही इंजेक्शन्स आहेत, किंवा पी-शॉट थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसेस आहेत, भरपूर थेरपी उपलब्ध आहेत. तर या थेरपी जर तुम्ही घेतल्या तर तुमच्या इंडियाच्या साईजमध्ये काही अंशी तुम्हाला चांगला बेनिफिट दिसून येतो. पण जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही प्रोनोग्राफी बघता आणि ते एक कॅप्सूल घ्यायला तुम्हाला ॲडवाइस करतात, एक कॅप्सूल लो और 2 से 3 इंच आपका लिंग बढ़ाओ, असं काही होत नसतं. असे कोणतीच गोळी नाही आहे की एक मी गोळी घेतली तर माझ्या कळंगीची साईज मोठी होऊन जाईल, एक मी गोळी घेतली की माझ्या नाकाची साईज मोठी होऊन जाईल. अशी दुनियामध्ये कोणतीच कॅप्सूल किंवा गोळी नसते. हे सगळं धांदात खोटं असतं. तुम्हाला फसवण्यासाठी मुद्दामून प्रोनोग्राफीच्या साईटवर हे जाहिरात टाकतात. तर मित्रांनो, असं न फसता जोपर्यंत तुम्ही सर्जिकल करेक्शन किंवा डॉक्टरकडे जाऊन तुम्ही कन्सल्ट प्रॉपर करत नसणार तोपर्यंत तुम्हाला या लहान इंद्रियाविषयी तुम्हाला शंका कुशंका असतील, हे नक्कीच तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला असे काही समस्या असतील, केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर मी तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन्स, प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर ट्रीटमेंट द्यायचा नेहमी प्रयत्न करतो. धन्यवाद.